So in this video, we are going to cover chemical reactions of the haloalkane. हॅलोअल्केनच्या केमिकल रिॲक्शन्स आपल्याला पाहिजे. मग आपण प्रिपरेशन मेथड्स पाहिल्या होत्या. आज आपल्याला त्यांच्या केमिकल रिॲक्शन्स आपल्याला डिस्कस करायच्या आहे. आता हॅलोअल्केनच्या रिॲक्शन करायचे म्हणजे हॅलोअल्केनची रिॲक्शन कोणासोबत तर झाल्यानंतर नवीन कोणता तरी प्रोडक्ट तयार होणार आहे. म्हणजे की हा जो हॅलोअल्केन्स आहेत ना, हे जे हॅलोअल्केन्स आहेत ना, हे हॅलोअल्केन्स हे आपले रिॲक्टंट आहेत. हे जे हॅलोअल्केन्स आहेत ते हॅलोअल्केन्स काय आहेत बाबा, आपले रिॲक्टंट आहेत. आणि हे हॅलोअल्केन्स हे कोणत्या तरी रिएजंट सोबत रिॲक्ट होणार आणि नवीन कोणता तरी प्रोडक्ट तयार केला जातो. नवीन कोणता तरी प्रोडक्ट या ठिकाणी तयार केला जातो. म्हणजे हॅलोअल्केन्स कोणत्या तरी रिएजंट सोबत रिॲक्ट होतील आणि नवीन कोणता तरी प्रोडक्ट तयार केला जातो. मग आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपल्याला हॅलोअल्केनचं तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की आता रिएजंट कोणता म्हणजे ते नेमकं कोणासोबत रिॲक्ट होणार आहेत आणि कोणता प्रोडक्ट तयार करणार आहेत हे आपल्याला समजावं लागेल. आता कोणत्या रिएजंट सोबत रिॲक्ट होणार आहेत त्या त्या रिॲक्शनच्या नावामध्ये आपल्याला ते समजून जाईल. ठीक आहे, जाऊयात पुढे. हॅलोअल्केन्स 3 प्रकारच्या रिॲक्शन्स आपल्याला दाखवतात. जे हॅलोअल्केन्स आहेत ते 3 प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स आपल्याला दाखवतात. त्याच्यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे न्यूक्लिओफिलिक. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कोणता की न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स हा पहिला, ह्या प्रकारच्या रिॲक्शन्स आपल्याला पाहायला भेटतात. पहिला प्रकार. दुसऱ्या जी रिॲक्शन आहे याची महत्त्वाची ती रिॲक्शन म्हणजे एलिमिनेशन रिॲक्शन. एलिमिनेशन रिॲक्शन असा दुसरा प्रकार आहे. पहिला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, दुसऱ्या आहे एलिमिनेशन रिॲक्शन आणि तिसऱ्यामध्ये आपण काही अदर रिॲक्शन्स आपण बघणार आहे. अल्काइल हलाईडच्या काही मिसलेनियस रिॲक्शन्स म्हणजे काही अदर रिॲक्शन जसे मेटल सोबत वगैरे रिॲक्शन होतात, ग्रिनार्ड रिएजंट वगैरे तयार होतो. या रिॲक्शन्स आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. अशा 3 प्रकारच्या रिॲक्शन्स आपण बघणार आहेत. कोणत्या कोणत्या पाहून घ्या. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, एलिमिनेशन रिॲक्शन आणि काही अदर रिॲक्शन, अशा 3 प्रकारच्या रिॲक्शन्स आपल्याला पाहायला भेटणार आहेत. बेसिक समजणं खूप महत्त्वाचं आहे, तर ह्या रिॲक्शन्स आपल्याला समजतात. 1 बाय 1 प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होत जाईल. तुम्हाला प्रत्येक गोष्ट या ठिकाणी समजत जाईल. याच्यातली जी पहिली रिॲक्शन आपण डिस्कस करणार आहे ती कोणती, ती म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. बेस समजून घ्या. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, बेस समजून घ्या. काय आहे हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, बेसिक समजणं गरजेचं आहे. अगोदर आपण समजून घेऊया ते म्हणजे काय की व्हॉट इज मीन बाय द सबस्टिट्यूशन रिॲक्शन. व्हॉट इज मीन बाय द सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन जसं एखाद्या क्रिकेटच्या मॅचमध्ये एखादा प्लेयर जर अचानक अनफिट झाला तर काय केलं जातं, त्या अनफिट असणाऱ्या प्लेयरला बाहेर बसवलं जातं आणि त्याच्याऐवजी नवीन प्लेयरला आतमध्ये पाठवलं जातं. जो नवीन प्लेयर आतमध्ये येतो ना त्याला आपण सबस्टिट्यूट म्हणत असतो. आणि जी प्रोसेस घडली त्याला आपण सबस्टिट्यूशन म्हणतो. म्हणजे रिप्लेसमेंट झालं ना.
जे आपल्या त्या टीममधला एक प्लेयर बाहेर काढणं आणि त्याच्याऐवजी नवीन प्लेयर आणणं, त्याला आपण रिप्लेसमेंट म्हणतो. त्यालाच आपण सबस्टिट्यूशन म्हणतो, त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट आपण या ठिकाणी म्हणतो. रिॲक्शनमध्ये सुद्धा तोच कॉन्सेप्ट आहे की आपल्या कंपाऊंडमधला एखादा ॲटम किंवा ॲटमचा ग्रुप बाहेर काढणं आणि त्याच्याऐवजी नवीन ॲटम किंवा नवीन ॲटमचा ग्रुप आतमध्ये ठेवणं, त्याला आपण सबस्टिट्यूशन म्हणत असतो. सो द रिॲक्शन्स विच इन्व्हॉल्व the replacement of an atom or a group of atom by another atom or a group of atom is called as the substitution reaction. ज्या रिॲक्शन मध्ये आपण आपल्या कंपाऊंड मधला एखादा ॲटम किंवा ॲटमचा ग्रुप आपण बाहेर काढतो आणि त्याच्याऐवजी नवीन ॲटम किंवा ॲटमचा ग्रुप आपण ठेवतो, त्याला आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा की आपल्याकडे एखादा कंपाऊंड आहे आणि त्या कार्बन ॲटमला X नावाचा ग्रुप या ठिकाणी जोडलेला आहे आणि या कंपाऊंडची रिॲक्शन आपण झेड नावाच्या कंपाऊंड सोबत केली किंवा एखाद्या ग्रुप सोबत आपण केली आणि आपल्याला कंपाऊंड कोणता भेटला, तर कंपाऊंड अशा प्रकारचा भेटला, हा झेड आणि बाहेर गेला हा एक्स. बाहेर काय गेला, एक्स बाहेर गेला. आता आपल्या या कंपाऊंड मध्ये बघा कार्बनला कोण जोडलेला आहे, एक्स जोडला. आणि आता या कंपाऊंड मध्ये बघा कार्बनला कोण जोडला, झेड जोडला आहे. म्हणजे इथं एक्स होता आणि इथं कोण आहे, झेड आहे. म्हणजे एक्स गेला आणि कोण आला, झेड आला. म्हणजे एक्स या ॲटमचं किंवा ग्रुपचं काय झालं, रिप्लेसमेंट केलं. कोणी रिप्लेसमेंट केलं बाबा, झेडनं रिप्लेसमेंट केलं. एक्स जाणे आणि झेड येणे ह्याला आपण रिप्लेसमेंट म्हणतो, ह्याला आपण सबस्टिट्यूशन म्हणत असतो. आणि आता हे जे सबस्टिट्यूशन आहे ना, हे 3 प्रकारचं असतं. बघा हे सबस्टिट्यूशन 3 प्रकारचं असतं. एक असतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, एक आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, आणखी आहे फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन, आणि जे तिसरं आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. तर हे सबस्टिट्यूशन किती प्रकारचं आहे, 3. एक आहे इलेक्ट्रोफिलिक, दुसरा आहे फ्री रॅडिकल आणि तिसरा आहे न्यूक्लिओफिलिक. 3 प्रकारचं सबस्टिट्यूशन आहे. आता ह्या तिन्ही प्रकारचं सबस्टिट्यूशन लक्ष देऊन ऐका. मी कंपाऊंड काढला अशा प्रकारचा, इथं ग्रुप आहे एक्स आणि इथं मी काढलेला आहे इलेक्ट्रोफाईल. कोण काढलेला आहे, इलेक्ट्रोफाईल. आता याच्यापासून कोण भेटला आपल्याला, आपल्याला एक कंपाऊंड भेटला, तो अशा प्रकारचा, तो कंपाऊंड भेटला अशा प्रकारचा. इथं कोण जोडला होता, एक्स. आता आलाय कोण या ठिकाणी, इलेक्ट्रोफाईल आला. मी इलेक्ट्रोफाईल म्हटलं होतं इथं. आता इलेक्ट्रोफाईल काय, न्यूक्लिओफाईल काय, 11th स्टँडर्डचा पार्ट आहे, तिथं तुम्हाला समजला असेल. इलेक्ट्रोफाईल वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो कारण इलेक्ट्रॉनची कमतरता असते. न्यूक्लिओफाईल वरती निगेटिव्ह चार्ज असतो कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त असतात. हा कॉन्सेप्ट. फ्री रॅडिकल म्हणजे कोण, ज्यांच्याकडे एक ऑड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, त्याला आपण फ्री रॅडिकल म्हणतो. आता ह्याच्यामध्ये एक्स गेला आणि कोण आला, इलेक्ट्रोफाईल आला. एक्स गेला आणि कोण आला, इलेक्ट्रोफाईल आला. म्हणजे एक्सचं रिप्लेसमेंट कोणी केलं, इलेक्ट्रोफाईलने केलेलं आहे. बरोबर आलं. मग आपण त्याला म्हणतो द रिॲक्शन्स विच इन्व्हॉल्व रिप्लेसमेंट ऑफ एन ॲटम ऑर अ ग्रुप ऑफ ॲटम बाय इलेक्ट्रोफाईल आर कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ज्या रिॲक्शन मध्ये आपल्या कंपाऊंड मधला एखादा ॲटमचा ग्रुप किंवा ॲटम बाहेर काढतो आणि त्याच्याऐवजी इलेक्ट्रोफाईल ठेवतो, त्याला आपण या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण म्हणत असतो. व्यवस्थित समजून घ्या. आता मी या ठिकाणी एखादा फ्री रॅडिकल घेतला, मी एखादा फ्री रॅडिकल या ठिकाणी घेतला, एक्स गेला आणि इथं कोण येणार, फ्री रॅडिकल येणार ना. मग त्या एक्सचं रिप्लेसमेंट कोणी केलं, फ्री रॅडिकलने केलं. म्हणजे ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम कॅन बी रिप्लेस्ड बाय द free radical. Then that reactions are called as the free radical substitution reaction. त्या रिॲक्शन्सला आपण काय म्हणत असतो, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतो. मग आता ह्या 2 डेफिनेशन्स वरनं तुम्हाला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनची आयडिया तुम्हाला या ठिकाणी आलेली असेल. करेक्ट आलं. आणि त्याच आपल्याला बघायच्या आहेत. कोणत्या बघायच्या आहेत, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. काय सांगायला लागलो आपण, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Now what is meant by the nucleophilic substitution reaction? The reactions which involve
replacement of an atom or group of atom by the nucleophile is called as the nucleophilic substitution reaction. समजून घ्या. The reactions which involves replacement of an atom or group of atom by the nucleophile. आपल्या कंपाऊंड मधला एखादा ॲटम किंवा ॲटमचा ग्रुप आपण बाहेर काढला आणि त्याच्याऐवजी जर आपण न्यूक्लिओफाईल ठेवला तर त्या रिॲक्शन्सला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल बघा की आपल्याकडे रिॲक्शन अशा कंपाऊंड आहे, त्याला जोडला एक कंपाऊंड आपण अशा प्रकारचा झेड नावाचा ग्रुप आहे. हा कंप्लीट कंपाऊंड बघा, त्या कार्बनला कोण जोडलेला आहे, झेड जोडला आणि एखाद्या न्यूक्लिओफिलिक रिएजंट सोबत हा न्यूक्लिओफाईल आहे. पोरांनो लक्ष द्या, हा न्यूक्लिओफाईल आहे. न्यूक्लिओफाईल म्हणजे न्यूक्लियसला अट्रॅक्ट करणारा, न्यूक्लियसला अट्रॅक्ट करतो. न्यूक्लियसवर चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करतो. म्हणजे नक्कीच ह्याच्यावरती कोणता चार्ज असणार, निगेटिव्ह चार्ज. आणि तो निगेटिव्ह चार्ज कुणामुळे येत असतो, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढलेली असल्यामुळं न्यूक्लिओफाईल आला या ठिकाणी. मग आता जेव्हा या दोघांची रिॲक्शन होते तेव्हा काय होतं, झेड जातो आणि न्यूक्लिओफाईल येतो आणि मग आपल्याला कंपाऊंड कोणत्या प्रकारचा भेटेल, अशा प्रकारचा. इथं आला हा न्यूक्लिओफाईल आणि झेड आणि कॉमन सेन्सचा पार्ट आहे. न्यूक्लिओफाईल 2 इलेक्ट्रॉन घेऊन येतोय, म्हणजे जाणारा ग्रुप सुद्धा 2 इलेक्ट्रॉन घेऊन जाणार आहे ना, म्हणजे हा झेड हा 2 इलेक्ट्रॉन घेऊन जातो, निगेटिव्ह चार्ज. बघा बरं रिॲक्शन कडे जरा व्यवस्थित. द झेड इज रिप्लेस्ड बाय द न्यूक्लिओफाईल. जाणारा ग्रुप ज्या प्रकारचा असतो, येणारा ग्रुप पण त्या प्रकारचा असतो. क्रिकेट टीम मध्ये तोच असतो. एखादा विकेट किपर बाहेर काढला तर विकेट किपर दुसरा आतमध्ये आणावा लागतो. एखादा बॅट्समन अनफिट झाला तर दुसरा बॅट्समनच आणावा लागतो. एखादा बॉलर अनफिट झाला तर दुसरा बॉलरच आणावा लागतो ना. मग इथून येणारा न्यूक्लिओफाईल असेल तर इकडून जाणारा पण न्यूक्लिओफाईलच असतो, एवढं ध्यानात ठेवा. बरोबर आलं. न्यूक्लिओफाईल 2 इलेक्ट्रॉन आणि एक निगेटिव्ह चार्ज घेऊन येतो, म्हणजे जाणारा ग्रुप सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आणि एक निगेटिव्ह चार्ज घेऊन या ठिकाणी जातात. अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण या ठिकाणी म्हणतो. मग हा न्यूक्लिओफाईल हा नेमका कुणामध्ये असतो, तर तो आपल्या रिएजंट मध्ये असतो. हा न्यूक्लिओफाईल नेमका कोणामध्ये असतो, रिएजंट मध्ये असतो. आणि रिएजंटला 2 पार्ट असतात. एक पार्ट कोणाचा असतो, इलेक्ट्रोफाईलचा, आणि दुसरा पार्ट कोणाचा असतो, न्यूक्लिओफाईलचा. समजून घ्या, रिएजंटला 2 पार्ट असतात. एक पार्ट कोणाचा असतो, इलेक्ट्रोफाईलचा, आणि दुसरा पार्ट कोणाचा असतो, न्यूक्लिओफाईलचा असतो. आणि ह्याला रिएजंट म्हणतो. जसं आपल्याजवळ हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे HCl, एक पार्ट इलेक्ट्रोफाईलचा, दुसरा पार्ट हा न्यूक्लिओफाईलचा. जसं आपल्याजवळ आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH, एक पार्ट इलेक्ट्रोफाईलचा, दुसरा पार्ट हा न्यूक्लिओफाईलचा. जसं आपल्याकडे आणखी एक आहे NaCN रिएजंट, एक पार्ट इलेक्ट्रोफाईलचा, दुसरा पार्ट हा न्यूक्लिओफाईलचा. हा रिएजंट असतो, इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल. आणि ही रिॲक्शन अशा प्रकारे करत असतो. का हा झेड, ही रिॲक्शन नेमकं काय होत असतं, इथला झेड आणि इथला ई कंबाईन होत असतो. झेड आणि ई कंबाईन होत असतो आणि बाहेर काय पडायला लागला बाबा, या ठिकाणी बाहेर काय पडायला लागला, EZ नावाचा कॉम्प्लेक्स बाहेर पडतो. कॉम्प्लेक्स बाहेर पडतो. इकडून झेड गेला, इकडला ई गेला, इथला कार्बन राहिला, इकडला न्यूक्लिओफाईल राहिला, आणि हा न्यूक्लिओफाईल जोडला आणि आपल्याला हा प्रोडक्ट भेटतो. हा काय भेटतो आपल्याला, प्रोडक्ट भेटतो. त्याला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण या ठिकाणी म्हणत असतो. या रिॲक्शन बघा, झेड गेला आणि न्यूक्लिओफाईल, झेड कोणासोबत गेला, इलेक्ट्रोफाईल सोबत जात असतो, तो बाय प्रोडक्ट झाला. तर अशा प्रकारच्या रिॲक्शन आहे ज्याला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतो. आता ह्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनला शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहितो असतो आपण, SN रिॲक्शन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनला शॉर्टली कसं लिहितो आपण, SN रिॲक्शन. आणि ह्या SN रिॲक्शन 3 प्रकारचे असतात. किती प्रकारच्या, 3 प्रकारच्या. त्याच्यामधला जो पहिला प्रकार असतो त्याला आपण SN2 रिॲक्शन आपण म्हणतो. त्याच्यातला जो दुसरा टाईप आहे त्याला आपण SN1 रिॲक्शन आपण म्हणतो. आणि जो तिसरा टाईप असतो त्याला आपण SNI म्हणतो.
असे 3 टाईप्स आहेत, SN2, SN1 आणि SNI अशा 3 प्रकारच्या रिॲक्शन आहेत. मग जेवढ्या बी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत त्याच्यातल्या काही रिॲक्शन SN2 या मेकॅनिझमनं होतात, काही रिॲक्शन SN1 या मेकॅनिझमनं होतात, तर काही रिॲक्शन ह्या SNI ह्या मेकॅनिझमनं होतात. आणि हे कंप्लीट मेकॅनिझम आपण एका व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहेत, कंप्लीट करणार आहेत. SN1 आणि SN2 रिॲक्शन एक सेपरेट व्हिडिओ त्याच्यासाठी बनवला जाईल ऑप्टिकल आयसोमेरिझमचा पार्ट झाल्यानंतर, आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्लिअर केल्या जातात. काही अडचण नाही, तर थोडक्यात माहिती आपल्याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणखी डिटेल आपल्याला ह्याच्यामध्ये होणार आहे, पण थोडक्यात समजून घ्या. आता याच्यामध्ये जो दुसरा पार्ट आपल्याला आणखी एक महत्त्वाचा आहे, तो महत्त्वाचा पार्ट म्हणजे रिॲक्टिव्हिटीचा. आणखी एक पार्ट म्हणजे कोणता? रिॲक्टिव्हिटी. की आपल्याजवळ जे अल्काईल हलाइड्स आहेत ना, आपल्याजवळ जे अल्काईल हलाइड्स आहेत ना, ते अल्काईल हलाइड्स आपल्याकडे 3 प्रकारचे आहेत. आपल्याला माहिती आहे की आपल्याला एक अल्काईल हलाइड आहे टर्शरी अल्काईल हलाइड, आणखी एक आहे सेकंडरी अल्काईल हलाइड, आणि आणखी एक आहे प्रायमरी अल्काईल हलाइड. आणि या तिघांच्या रिॲक्टिव्हिटीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर टर्शरी अल्काईल हलाइडची रिॲक्टिव्हिटी सेकंडरी अल्काईल हलाइडपेक्षा जास्त आहे. सेकंडरी अल्काईल हलाइडची रिॲक्टिव्हिटी ही प्रायमरी अल्काईल हलाइडपेक्षा जास्त. ही रिॲक्टिव्हिटी आहे बघा. टर्शरी अल्काईल हलाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी. सेकंडरी अल्काईल हलाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन द प्रायमरी. जिथं जिथं कॉम्पिटिशन असेल एखाद्या रिएजनमध्ये रिॲक्ट होण्यासाठी सगळ्यात अगोदर कोण रिॲक्ट होते? टर्शरी, नंतर सेकंडरी आणि नंतर प्रायमरी. आणि नुसतं हलाइड्सचा जर विचार केला, आपल्याजवळ हलाइड पण अशा प्रकारचे आहे. अल्काईल आयोडाईड आपल्याकडे आहेत, अल्काईल ब्रोमाइड आपल्याकडे आहेत, अल्काईल क्लोराईड. आणि फक्त आयोडाईड, ब्रोमाइड आणि क्लोराईडमध्ये जर विचार केला, आयोडाईडची रिॲक्टिव्हिटी ब्रोमाइडपेक्षा जास्त आहे आणि ब्रोमाइडची रिॲक्टिव्हिटी क्लोराईडपेक्षा जास्त आहे. का बरं जास्त आहे? फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आठवा, इथली बॉन्ड लेंथ जास्त आहे. अल्काईल आयोडाईडमधला बॉन्ड मोठा आहे, त्याच्यामुळे तो लवकर ब्रेक होतो. हा थोडा वेळ लागेल आणि त्याच्यापेक्षा जास्त याला वेळ लागेल. तर ह्या रिॲक्टिव्हिटीचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे प्रत्येक रिॲक्ट, आणि त्याच्यावरच डिपेंड आहेत. मग ते SN1 मेकॅनिझमनं रिॲक्ट होणार आहेत का, SN2 न होणार आहेत का, SNI न रिॲक्ट होणार आहे. बरोबर, रिॲक्टिव्हिटी समजली. टर्शरी अल्काईल हलाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी. सेकंडरी अल्काईल हलाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी. आणि नुसत्या हलाइडचा विचार केला तर आयोडाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन ब्रोमाइड आणि ब्रोमाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन द क्लोराइड्स. हा एक कॉन्सेप्ट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं? तर बघूया आपल्या जवळ जो अल्काईल हलाइड्स आहेत ना, त्या अल्काईल हलाइडच्या काही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. आणि ह्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. समजून घ्या, रिॲक्शन पाठ करण्याचा प्रयत्न करू नका, रिॲक्शन बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. हे बनवायला तुम्हाला समजतंय, नावावरनं या सगळ्या गोष्टी ध्यानात असणं गरजेचं आहे. बरोबर आलं? बरोबर आलं? लक्ष देऊन आला. अल्काईल हलाइडच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अल्काईल हलाइडचा फॉर्म्युला काय आहे? RX. R आणि X ह्या दोन्हींचा विचार केला तर कोणाकडे निगेटिव्ह चार्ज आणि कोणाकडे पॉझिटिव्ह चार्ज? केमिस्ट्रीचा अभ्यास करतोय म्हणजे एवढं तर आपल्याला माहिती आहे की पूर्ण केमिस्ट्रीमध्ये X म्हणजे हॅलोजन, आणि त्या हॅलोजनवरतीच नेहमी निगेटिव्ह चार्ज असतो. हॅलोजनवरतीच निगेटिव्ह चार्ज असतो. आता मग त्या हॅलोजनकडे कोण येणार? त्या अल्काईल हलाइडकडे कोण येणार आहे? न्यूक्लिओफाइलच येणार आहे ना. अल्काईल हलाइड्सकडे कोण येणार आहे? न्यूक्लिओफाइल. लक्ष देऊ नये का, हा न्यूक्लिओफाइल कॉम्प्लेक्स आपल्याला माहिती आहे. तो रिएजन कसा असतो? इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइलकडे निगेटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रोफाइलकडे पॉझिटिव्ह चार्ज. आणि ह्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत, म्हणजे अल्काईल हलाइड मधला एखादा ग्रुप बाहेर जाईल आणि त्याच्याऐवजी न्यूक्लिओफाइल येणार ना. मग अल्काईल हलाइड मधून बाहेर जाणारा ग्रुप 2 असू शकतात. एक अल्काईल ग्रुप असू शकतो आणि दुसरा हॅलोजन असतो. पण आताच आपण आपल्या सायन्सचा उपयोग करून आपण विचार केलाय
येणारा कोण आहे? न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल कोणता चार्ज घेऊन येणारा आहे? निगेटिव्ह चार्ज. मग अल्काईल हालाइड मधून जाणारा ग्रुप सुद्धा कोणता चार्ज घेऊन जाईल? निगेटिव्ह चार्ज. आणि तिथला निगेटिव्ह चार्ज कोणाकडे आहे? 100% हॅलोजन कडेच आहे ना. म्हणजे अल्काईल हालाइड मधला हॅलोजन जाणार आहे, मग न्यूक्लिओफाईल येणार आहे. म्हणजे इन द अल्काईल हालाइड्स दॅट हॅलोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय द न्यूक्लिओफाईल. मग तो हॅलोजन ॲटम एकटा जाणार का? नाही. कोणासोबत कंबाईन होऊन जातो बाबा? तो इथल्या इलेक्ट्रोफाईल सोबत कंबाईन होऊन जातो. इलेक्ट्रोफाईल सोबत कंबाईन होऊन जायला लागला. इलेक्ट्रोफाईल सोबत कंबाईन होऊन जायला लागला म्हणजे इलेक्ट्रोफाईल आणि हॅलोजनचं कॉम्बिनेशन, आणि मग न्यूक्लिओफाईल येणार, आणि अशा प्रकारचा प्रोडक्ट आपल्याला भेटेल. अशा प्रकारचा नवीन प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी भेटेल. ही त्याची न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हॅलोजन जाणार न्यूक्लिओ, पण हॅलोजन असा जातो ह्या कॉम्बिनेशनमध्ये. काही ठिकाणी आपल्याला कॅटलिस्ट वापरावे लागतात, काही ठिकाणी आपल्याला गरज नाही. काही ठिकाणी कॅटलिस्ट वापरावे लागतात, काही ठिकाणी गरज नाही. रिॲक्शनचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. चालेल, चालू करूया वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि त्याच्यामधली जी पहिली रिॲक्शन आपण बघणार आहे ती म्हणजे रिॲक्शन विथ ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. बघा नावामध्ये रिएजंट काय आला? रिॲक्शन विथ ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. समजून घ्या, रिॲक्शन कोणाची करायची आपल्याला? रिॲक्शन अल्काईल हालाइडची करायची. रिॲक्शन कोणाची करायची आपल्याला? अल्काईल हालाइड. कोणासोबत करायची? नावामध्ये काय आलंय? कोणासोबत करायची? नावामध्ये काय आलंय? ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करायची. ॲक्वियस. काय तयार होईल माहिती नाही. काय तयार होईल माहिती नाही. बघूयात तरी आपण ना. आता अल्काईल हालाइडचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो कोणता आहे? RX. आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा काय आहे? KOH. पण पोटॅशियम हायड्रॉक्साईड कसा आहे? ॲक्वियस आहे ना. पोटॅशियम हायड्रॉक्साईड कसा आहे? ॲक्वियस आहे. पाण्यामधलं सोल्युशन. बघा याच्यामधला इलेक्ट्रोफॉईल पॉझिटिव्ह चार्ज कोणाकडे असतो? पोटॅशियमकडे. निगेटिव्ह चार्ज कोणाकडे असतो? OH कडे असतो ना. आता ह्याच्यामधला X आणि इकडला K कंबाईन झाला. बरोबर आला ना. इकडला X आणि इकडला K कंबाईन झाला, आणि बाहेर काय पडायला लागला आपला? KX. बाहेर काय पडायला लागला आपला? KX बाहेर पडायला लागला ना. राहिलं काय? त्या बॉक्सच्या बाहेर काय राहिलं? R आणि OH. जोडा ना ते. मग आता कोण राहिलं? R आणि OH. आता R आणि OH. ROH कुणाचा जनरल फॉर्म्युला आहे? अल्कोहोल. ROH कुणाचा जनरल फॉर्म्युला आहे? अल्कोहोल. बघा ना आता हा जो आपला अल्काईल हालाइड आहे ना, अल्काईल हालाइडची रिॲक्शन ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत जर झाली तर तयार काय झाला? अल्कोहोल तयार झाला ना. तयार काय झाला? अल्कोहोल या ठिकाणी तयार झाला. सो सिम्पली वी कॅन से दॅट अल्काईल हालाइड रिॲक्ट्स विथ ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म द अल्कोहोल. सेम रिॲक्शन आपल्याला अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथडमध्ये. इथं जर चांगला अभ्यास केला अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथडमध्ये हे रिपीट आणि डबल आपल्याला पाहायची आवश्यकता नाही. करेक्ट आलं. आता ही जी रिॲक्शन आपण पाहिलेली आहे ना, या रिॲक्शनचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला पाहावे लागतात. ही जी रिॲक्शन आपण बघितलेली आहे ना, त्या रिॲक्शनचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला बघायला लागतात. आता तुम्ही म्हणसाल सर एक्झाम्पल कसे तयार करायचे? अल्काईल हालाइड फक्त बदलायचा, बाकी काही करायचं नाही. अल्काईल हालाइड रिएजंट तर तोच आहे ना. रिॲक्शन विथ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. KOH तोच राहणार आहे. फरक काय? अल्काईल हालाइड बदलायचा ना. जो अल्काईल हालाइड घेसाल त्याचा करस्पॉन्डिंग प्रोडक्ट, त्याचा करस्पॉन्डिंग अल्कोहोल आपल्याला पाहायला भेटेल. नॉमेनक्लेचरच्या वेळेस आपल्याला ते झालेला पार्ट आहे. अल्काईल हालाइड कोणत्याही प्रकारचे कशी घ्या, जेवढे मॅक्झिमम एक्झाम्पल तयार करता येतात तेवढे मॅक्झिमम एक्झाम्पल तयार करण्याचा प्रयत्न करा. बघा आपण करू. एक अल्काईल हालाइड घेतला आपण CS3Cl. काय नाव आहे आपला?
मिथाइल क्लोराईड. नाव काय आहे कंपाऊंडचं? मिथाइल क्लोराईड. रिॲक्शन कोणासोबत करायची? ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. रिॲक्शन कोणासोबत करायची? ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. माहिती आहे पॉझिटिव्हच्या. हॅलोजन कोणता आहे? Cl. आणि इकडला इलेक्ट्रोफाईल कोणता आहे? पोटॅशियम. निघून काय चाललं बाबा? KCl. बॉक्समध्ये कोण येले? KCl. तुम्ही Cl के लिहिचाल नाही, कॅटायनिक पार्ट अगोदर, ॲनायनचा पार्ट नंतर लिहितात. KCl. बॉक्सच्या बाहेर CH3 आणि इकडं OH. इकडं कोण आहे? CH3 आणि OH. कोण तयार झाला? मिथेनॉल. तयार कोण झाला? मिथेनॉल. आणि बाहेर कोण पडला बाबा? KCl. बाहेर कोण पडला? KCl. So we can say that methyl chloride reacts with aqueous potassium hydroxide to form the methanol. अल्काइल हालाइड बदला फक्त. दुसरे एक्झाम्पल बघा. अल्काइल हालाइड बदला. CH3 CH2 Br. काय नाव आहे या कंपाऊंडचं? इथाइल ब्रोमाइड. कंपाऊंडचं नाव काय आहे? इथाइल ब्रोमाइड. आणि याची रिॲक्शन करायची ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. बघा रे, ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड कोण कंबाईन? आता हे तुम्हाला जमायला पाहिजे. कंबाईन कोण होणार? इकडला हॅलोजन आणि इकडला के. बाहेर काय पडायला? KBr. बॉक्सच्या बाहेर राहिले ते जोडा. कोण राहिले? CH3 CH2 आणि इकडला OH. बघा बरं, कोण राहिला? CH3 CH2 आणि हा झाला OH. बाहेर कोण गेला? KBr. CH3 CH2 OH. काय नाव आहे? इथेनॉल. नाव काय आहे? इथेनॉल. इथेनॉल तयार झाला ना. कशी वाचणार रिॲक्शन? इथाइल ब्रोमाइड रिॲक्ट्स विथ ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म द इथेनॉल. आणखी एखादं एक्झाम्पल. आधी बरेचसे एक्झाम्पल घेऊ आपण, काही अडचण नाही. जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होत नाही तोपर्यंत. CH3 CH2 CH2 Cl. नाव काय आहे? N प्रोपाइल क्लोराईड. नाव काय आहे? N प्रोपाइल क्लोराईड. ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड समजायला पाहिजे तुम्हाला. आता कंबाईन होऊन काय बाहेर पडायला? KCl. बाहेर काय पडायला? KCl. राहिलेलं जोडायचं फक्त आता. CH3 CH2 CH2 आणि हा झाला OH. नाव काय आहे कंपाऊंडचं? प्रोपॅनॉल. नाव काय आहे? प्रोपॅनॉल. बाहेर गेलता KCl. बाहेर गेलता तुम्ही म्हणताल सर OH ग्रुप इथं जोडायला चालेल का? इथं जोडायला चालेल का? नाही चालणार. ज्या कार्बनवरचा हॅलोजन जाणार आहे त्याच कार्बनकडे OH ग्रुप येणार. तिथंच OH. इथला चाललाय ना क्लोरीन. OH ग्रुप सुद्धा त्याच ठिकाणी येणार आहे, दुसरीकडे जाणार नाही. 3 एक्झाम्पल झाले. अजून 2 एक्झाम्पल बघायचे आपल्याला. 3 एक्झाम्पल झाले, आणखी 2 एक्झाम्पल आपण पाहूया. चौथं एक्झाम्पल आपण अशा प्रकारे घेऊया. चौथं एक्झाम्पल बघा. CH3 CH. इकडं आहे आयोडीन. इकडं CH3 काय आहे? आयसोप्रोपाइल आयोडाईड. काय आहे? आयसोप्रोपाइल आयोडाईड. सेकंडरी अल्काइल हालाइड घेतला बघा. आता हा सुद्धा रिॲक्ट होतो कोणासोबत? ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. इथला आयोडीन आणि इथला पोटॅशियम. बघा बरं, बाहेर पडला आयोडीन. इथला आयोडीन जायला, राहिलेला OH ग्रुप त्या ठिकाणी यायला ना. मग कंपाऊंड काय तयार होईल? CH3 CH OH आणि हा झाला CH3 आणि बाहेर पडलेला असेल पोटॅशियम आयोडाईड. या कंपाऊंडचं नाव आहे 2-प्रोपॅनॉल. कंपाऊंडचं नाव काय आहे? 2-प्रोपॅनॉल. 5वं एक्झाम्पल. टर्शरी अल्काइल हालाइड घेऊ ना. CH3 हा कार्बन. CH3 Br. करा रिॲक्शन KOH. ॲक्वियस हिटिंग करायचंय. बघा, Br आणि पोटॅशियम चालला बाहेर. KBr बाहेर जातोय. OH ग्रुप तिथं जोडायचा फक्त. OH ग्रुप त्या ठिकाणी जोडायचा फक्त. CH3 कार्बन. CH3 हा CH3 आणि इथं असेल OH ग्रुप. बाहेर काय पडला? KBr. हा कोण होता? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड.
आणि हा तयार झाला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. हा काय तयार झाला? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. किती हजारो एक्झाम्पल तयार होतात. बघा एक लास्ट एक्झाम्पल बघा. कोणता कंपाऊंड घेऊ आपण? सायक्लोहेक्साइल ब्रोमाइड. सायक्लोहेक्साइल ब्रोमाइड. आणि याची रिॲक्शन करायची आहे ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. सेम पार्ट, ब्रोमीन आणि इथला पोटॅशियम बाहेर, KBr बाहेर. जिथला Br जायला तिथं OH ग्रुप जोडा. जिथला Br चालला तिथं OH ग्रुप जोडा. तयार झाला सायक्लोहेक्झॅनॉल. काय तयार झाला? सायक्लोहेक्झॅनॉल. करेक्ट आलं? सिंपल. पहिली रिॲक्शन विथ ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पहिली रिॲक्शन झाली. समजला सगळा पार्ट? समजला नसेल तर तुम्ही रिवाइज करू शकता. पहिल्यापासून परत पहा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला. याच्यामध्ये जी सेकंड रिॲक्शन आपल्याला बघायची आहे ती म्हणजे रिॲक्शन विथ सिल्वर हायड्रॉक्साईड. रिॲक्शन विथ सिल्वर हायड्रॉक्साईड कळाला? रिएजंट आता आपल्याला रिएजंट कळाला आपल्याला आता. रिॲक्शन विथ सिल्वर हायड्रॉक्साईड अल्काइल हलाइडची रिॲक्शन. पण एक महत्त्वाचा मुद्दा बघा, आपण सिल्वर हायड्रॉक्साईड डायरेक्ट घेण्याची गरज नाही. आपण काय घेत असतो माहिती आहे का? आपण घेतो सिल्वर ऑक्साईड. काय घेतो? सिल्वर ऑक्साईड. आणि त्या सिल्वर ऑक्साईडला वॉटर सोबत हीट करतो. कोण भेटतो आपल्याला? सिल्वर हायड्रॉक्साईड भेटतो. इन सितू म्हणतो त्याला आपण. इन सितू आतमध्ये आपण टाकायचं. हे आतमध्ये टाकलं की हे हा तयार होतो आणि तो अल्काइल हलाइड सोबत रिॲक्ट होणार आहे. तो बघा, आपण डायरेक्ट हा टाकणार का? नाही. रिॲक्शन मिक्सचर मध्ये आपण टाकणार काय आहे? सिल्वर ऑक्साईड आणि वॉटर. हे दोन्ही टाकले की आतमध्ये ते रिॲक्ट होतात दोघं आणि सिल्वर हायड्रॉक्साईड, आणि तो तयार झाला की मग आपला अल्काइल हलाइड त्याच्यासोबत रिॲक्ट होत असतो. बघा आपल्याला कशा पद्धतीनं रिॲक्शन करता येते ते बघू आपण. आपल्याला माहिती आहे कोण आहे रिॲक्शन कोणाची करायची आपल्याला? अल्काइल हलाइडची करायची. रिॲक्शन कोणाची करायची आहे? अल्काइल हलाइडची करायची. रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला? सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत करायची. बरोबर आलं? काय तयार होईल माहिती नाही, बघूयात आपण. जनरल रिॲक्शन. अल्काइल हलाइडचा जनरल फॉर्म्युला काय आहे? RX. रिॲक्शन कोणासोबत व्हायला लागली? सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत. रिॲक्शन कोणासोबत व्हायला लागली? सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन. आता सिल्वर हायड्रॉक्साईड मध्ये पॉझिटिव्ह चार्ज कोणावरती असतो? सिल्वर. OH वरती निगेटिव्ह. इकडून जाणार कोण आहे? हॅलोजन. आणि येणार कोण? OH. कळालंय आपल्याला? सिंपल. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन सुरुवातीलाच मी सांगितलं ना. जाणार कोण आहे? हॅलोजन. येणार कोण? न्यूक्लियोफाईल. ही कला न्यूक्लियोफाईल कोण आहे? OH ग्रुप. OH ग्रुप येणार आहे ना, म्हणजे कला हॅलोजन. हॅलोजन कोणासोबत जाणार आहे बाबा? सिल्वर सोबत जाणार ना. हॅलोजन कोणासोबत जाणार? सिल्वर सोबत जाणार. म्हणजे बाहेर काय चाललंय? AgX. राहिलंय कोण इकडं? R. आणि तिकडं OH. परत एकदा कोण तयार झाला? अल्कोहोलच तयार झाला. मग इथं सांगू आपण अल्काइल हलाइडची रिॲक्शन जर सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत झाली तर परत एकदा कोण तयार व्हायला लागले? अल्कोहोलच तयार होतात. दुसरं काही तयार होणार नाही, अल्कोहोलच तयार. अल्काइल हलाइड रिॲक्ट विथ सिल्वर हायड्रॉक्साईड टू फॉर्म द अल्कोहोल. असं रिॲक्शन आपल्याला वाचावी लागते. आणि मग आता आपण तयार करू वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल. कोणताही अल्काइल हलाइड घ्या, त्याचा करस्पॉन्डिंग अल्कोहोल तयार होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपण घेतला C2H5I, इथाइल आयोडाईड. C2H5I याला काय म्हणतो आपण? इथाइल आयोडाईड आपण म्हणतो. आणि याची रिॲक्शन व्हायला लागली सिल्वर हायड्रॉक्साईड. तुम्हाला माहिती असायला पाहिजे सिल्वर हायड्रॉक्साईड कुणापासून भेटायला लागला आपल्याला? Ag2O प्लस H2O यांच्या कॉम्बिनेशन पासून भेटणार आहे ना. मग इकडून जाणार कोण? आयोडीन. आणि इकडला कोण जायला लागला? Ag.
म्हणजे बाहेर कोण पडायला लागला आपला AgI, सिल्वर आयोडाईड. AgI म्हणजे सिल्वर आयोडाईड. ब्रॅकेटच्या बाहेर कोण राहिला C2H5 आणि इकडे कोण राहिला OH. म्हणजे आता कोण तयार व्हायला लागला C2H5OH. काय तयार व्हायला लागला इथेनॉल व्हायला रे बाबा. कोण तयार व्हायला इथेनॉल. इथेनॉल तयार केला जातो. सेकंडरी अल्काइल हालाइड पण घेऊ शकतात ना तुम्ही. असा बी लिहू शकतो सेकंडरी अल्काइल हालाइड CH3CH. हा CH3 आणि इथं जोडला Br आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. कोण आहे हा आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. आणि याची रिॲक्शन करायची आपल्याला सिल्वर हायड्रॉक्साईड. सिल्वर हायड्रॉक्साईड बघा परत एकदा OH इकडे निगेटिव्ह. हा येणार आहे, हा जाणार. हा कोणासोबत जाणार सिल्वर सोबत जाणार ना. AgBr बाहेर पडायला OH ग्रुप तिथं जोडायचा आहे. फक्त OH ग्रुप जोडायचा. CH3 हा OH आणि हा बाहेर गेलेला AgBr. याला आयसोप्रोपाइल अल्कोहोल म्हणा. काय म्हणायचं याला आयसोप्रोपाइल अल्कोहोल. Isopropyl bromide react with moist silver hydroxide to form the isopropyl alcohol. To form the isopropyl alcohol. टर्शरी पण घेऊ शकतात. टर्शरी CH3Cl. टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. आणि याची रिॲक्शन AgOH सोबत आपण करायची. Cl आणि AgCl बाहेर OH ग्रुप जोडायचा फक्त. कोण भेटायला CH3 कार्बन CH3 हा झाला OH आणि इथं असेल बाहेर पडलेला AgCl. हा असेल टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. करेक्ट आलं. काही अडचण नाही. सेकंड रिॲक्शन विथ सिल्वर हायड्रॉक्साईड. 2 रिॲक्शन झाल्या. बघूया त्या व्हिडिओमध्ये आणखी एक तिसरी रिॲक्शन आपण पाहू. 3 रिॲक्शन आपल्या होतात. तिसरी रिॲक्शन जी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे रिॲक्शन विथ सोडियम अल्कोऑक्साइड. रिॲक्शन विथ सोडियम अल्कोऑक्साइड. सोडियम अल्कोऑक्साइड सोबत रिॲक्शन करायची. अगोदर सोडियम अल्कोऑक्साइड म्हणजे कोण हे समजून घेऊ आपण. आपल्याकडे एक कंपाऊंड आहे ROH नावाचा. याला काय म्हणतो आपण अल्कोहोल. माहितीये. त्या अल्कोहोल मधून जर आपण हायड्रोजन काढला तर RO निगेटिव्ह चार्ज राहतो. RO ग्रुप. आणि ह्या ग्रुपलाच आपण काय म्हणत असतो अल्कॉक्सी ग्रुप. आणि त्या अल्कॉक्सी ग्रुपला जर आपण सोडियम जोडला तर त्याला आपण म्हणतो सोडियम अल्कॉक्साइड. त्याला काय म्हणतो सोडियम अल्कॉक्साइड. कळालं. सोडियम अल्कॉक्साइड. अल्कोहोल कोणता बी असू शकतो. अल्कोहोल हा असू शकतो ना CH3OH. याला आपण मिथेनॉल म्हणतो. तिथला हायड्रोजन काढून जर तिथं सोडियम ठेवला तर इथं तयार होतो मिथॉक्साइड. सोडियम मिथॉक्साइड. हा पण घेतला इथेनॉल CH3CH2OH. हा कोण आहे इथेनॉल. तिथला हायड्रोजन काढला आणि जर तिथं सोडियम ठेवला तर त्याला आपण म्हणतो सोडियम इथॉक्साइड. त्याला काय म्हणतो सोडियम इथॉक्साइड. प्रोपॅनॉल घेतला CH3CH2OH. कोण आहे हा प्रोपॅनॉल.
तिथला हायड्रोजन काढून जर तिथं सोडियम ठेवला तर ह्याला म्हणायचं प्रोपॉक्साईड. सोडियम प्रोपॉक्साईड डिपेंड आहे, आर बदलला की तो ग्रुप बदलेल. आणि त्याच्यासोबत आपल्याला रिॲक्शन करायची अल्काइल हलाइडची बरं का. काय तयार होते बघू, काय तयार होते बघू. जनरल रिॲक्शन आपलं सांगा. रिॲक्शन कोणाची करायची? अल्काइल हलाइडची. काय फॉर्म्युला अल्काइल हलाइडचा? RX. कुणासोबत? सोडियम अल्कॉक्साईड. काय फॉर्म्युला? RONA. आणि मी आता सांगितलंय तुम्हाला ह्याच्यातल्या Na वर पॉझिटिव्ह चार्ज आहे, इकडं निगेटिव्ह, एवढ्या पार्टकडे निगेटिव्ह चार्ज आहे. आणि ज्याच्यावर निगेटिव्ह पार्ट आहे तो न्यूक्लिओफाइल झाला ना, तो येणार आहे. एकाला हॅलोजन जाणार आणि तो येणार आहे. मग हॅलोजन कुणासोबत जाईल? Na सोबत जाणार ना. याला जरा व्यवस्थित लिहू आपण, हा अल्काइल हलाइड सोडियम अल्कॉक्साईडला असं लिहितो आपण NaOR. पुढे उलट लिहिलं RONA. इथला X आणि इथला Na कंबाईन झाला. बाहेर काय गेला? NaX. राहिलं ROR. राहिले कोण? ROR. बाहेर कोण गेला? NaX. सांगा आता हा ROR कोण आहे पोरांनो? ROR हा इथर आहे. मग आपण म्हणू अल्काइल हलाइड्स रिॲक्ट्स विथ सोडियम अल्कॉक्साइड टू फॉर्म इथर. मग अल्काइल हलाइडची रिॲक्शन जर अल्कॉक्साइड सोबत झाली तर तयार होतात इथर. आणि ह्याच रिॲक्शनला म्हटलं जातं विलियमसन्स इथर सिंथेसिस. ह्याच रिॲक्शनला काय म्हटलं जातं? विलियमसन्स इथर सिंथेसिस. जनरल रिॲक्शनवरनं हजारो एक्झाम्पल आपल्याला बनवता यायला पाहिजे. इकडे एक अल्काइल ग्रुप आहे, इकडे एक अल्काइल ग्रुप आहे, कसंही घ्या, काही घ्या, काही फरक पडणार नाही. एक्झाम्पल बनवू. त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल, अल्काइल हलाइड घेतला CH3Br आणि सोडियम अल्कॉक्साईड हा घेतला आपण NaOCH3. त्याला म्हणू आपण सोडियम मिथॉक्साईड CH3ONA. कंबाईन काय व्हायला? Br आणि इथला Na कंबाईन व्हायला. बाहेर काय पडायला लागला? NaBr. राहिलं कोण? CH3OCH3. जोडा. काय राहिले काय? CH3OCH3. आणि बाहेर कोण गेला? NaBr. हा कंपाऊंड आहे, याला म्हणायचं आपण डायमिथाइल इथर. या कंपाऊंडला काय म्हणायचं आपण? डायमिथाइल इथर. असं आपण ह्या कंपाऊंडला अजून घेऊ शकतात आपण दुसरे एक्झाम्पल. इथाइल क्लोराईड घ्या CH3CH2Cl. इथाइल क्लोराईड याची रिॲक्शन सोडियम मिथॉक्साईड सोबत करा NaOCH करा ना. याच्यासोबत काय होईल? Cl आणि Na कंबाईन झाला, NaCl बाहेर. राहिलेले जोडायचे. कोण राहिलं? CH3CH2OCH3. याला म्हणायचं इथाइल मिथाइल इथर. कितीही रिॲक्शन कशाही बनवू शकतो आपण. आणखी एक एक्झाम्पल बघा. CH3CH2Cl आणि याची रिॲक्शन केली आपण NaOCH2CH3. सेम पार्ट. Cl आणि Na कंबाईन झाला. बाहेर काय झाला? NaCl. राहिलेले पार्ट जोडायचे CH3CH2OCH2CH3. राहिलेले पार्ट जोडा CH3CH2OCH2 आणि हा झाला CH3. याला म्हणायचं डायइथाइल इथर. तर हे आहे विलियमसन्स इथर सिंथेसिस. करेक्ट आलं? 3 रिॲक्शन्स आपण या ठिकाणी पाहिल्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये.
ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सिल्वर हायड्रॉक्साईड आणि आता आपण बघितलं सोडियम अल्कोऑक्साईड सोबत. समजलं? ओके.